हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघूया तुला जपणार आहेचा 13 मेचा एपिसोड रिव्ह्यू. वेदा शिवनाथकडे येतो. शिवनाथ तिला आशीर्वाद देतो आणि बोलतो, माझ्या अंशाचा अंश आहे हा. तेवढ्यात माया बघायला लागते वेदा कुठे गेली आणि वेदाला ओढते आणि बोलते, काय रे भिकारड्या, तुला पोरीने बिस्किट आणि पाणी दिलं. तेवढ्यात अथर्वही तिथे येतो. तेव्हा अथर्व बोलतो, काय झालं. तेव्हा माया बोलते, गोईंग टुवर्ड्स. माया तिथून वेदाला घेऊन जाते आणि गाडीत बसवते. वेदा शिवनाथकडे बघतच असते आणि शिवनाथही वेदाकडे बघत असतो. इकडे मंजिरी झोपलेली असते. मार्जरी बोलते, मंजिरी काहीतरी कर, मंजिरी काहीतरी कर. वेदाला शतायुषी होण्याचा कोणीतरी आशीर्वाद दिलाय. आशीर्वाद देणारा कोणी सामान्य माणूस नाहीये, प्रचंड साधनेचं बळ आहे त्याच्याकडे. उठ काहीतरी कर मंजिरी. तेव्हा मंजिरी बोलते, काय करू मी. तेव्हा मार्जरी बोलते, मंजिरी दिव्य पेटी उघड, त्यातलं द्रव्य बाहेर काढ. ज्या मांत्रिकाने अंबिकाला कैद केलं होतं तो सध्या ग्लानीत आहे, त्याला शुद्धीवर आणायला हे द्रव्य उपयोगी पडेल. उठ. तेव्हा मंजिरी पेटी उघडते आणि ती बॉटल बाहेर काढते. तेव्हा मार्जरी बोलते, मंजिरी घे ते द्रव्य आणि ते त्या मांत्रिकावर शिंपड. इकडे अथर्व शिवनाथला 100 रुपये काढून देतो आणि बोलतो, बाबा. तेव्हा शिवनाथ हात जोडतो आणि बोलतो, माता महागौरी कायम तुझ्या पाठीशी राहील, हा आशीर्वाद देतो. तिच्या आशीर्वादाचं बळ कायम तुझ्या पाठीशी राहू दे बाळा. तेव्हा शिवनाथ तिथून निघून जातो. अथर्व बघतच असतो. वेदाही गाडीकडून शिवनाथकडे बघतच असते. इकडे मंजिरी ती बॉटल घेऊन तांत्रिकाकडे हॉस्पिटलमध्ये येते. तेव्हा मार्जरी बोलत असते, किमान 6 महिने तरी अंबिका त्याच्या ताब्यात राहायला हवी, नाहीतर आपली इतक्या दिवसाची मेहनत वाया जाईल. मंजिरीच्या तांत्रिकावर ते द्रव्य शिंपडते. तेव्हा तो त्या शुद्धीवर येतो. तेव्हा मार्जरी बोलते, उघडले डोळे, आता ह्याच उघड्या डोळ्यांनी आपल्याला एक काम करायचंय. तेव्हा मंजिरी त्या तांत्रिकाला बोलते, सुप्रभात. आता तुमच्या आयुष्यात एक सकाळ झाली आणि आता आपल्याला एक महत्त्वाचं काम करायचं आहे. इकडे अथर्व वेदाला आणि मायाला एका हॉटेलमध्ये घेऊन येतो. वेदा चेअरवर बसणार. तेवढ्यात अथर्व वेदाला चेअर बाजूला करून तिला बसवतो आणि स्वतः जाऊन चेअरवर बसून घेतो. माया बघतच असते. मायाला ही अपेक्षा असते की अथर्वने तिलाही बसवावं. तेव्हा मायाला खूप राग येतो. माया बघत असते. तेवढ्यात अथर्व बोलतो, माया उभी का आहेस, बस ना. तेव्हा माया बोलते, नाही प्रेम बघत होतो तुमचं. कधी कधी ना तुमचं प्रेम बघून ना मी स्वतःलाच विसरते. मस्त आहे. असं बोलून माया वेदाजवळ बसते. तेवढ्यात तिथे अंबिका पण येते. तेव्हा माया वेदाला बोलत असते, वेदा तू खरंच लकी आहे, तुला इतका प्रेमळ बाबा मिळाला आहे. तेव्हा माया बोलते, सिरियसली अथर्व, नवरा म्हणून तू लकी होतासच, पण एक बाबा म्हणून तू एकदम युअर फॅन्टॅस्टिक. तेव्हा अथर्व बोलतो, कमॉन माया. तेव्हा माया बोलते, नाही मी पाहिलं आहे ना, आणि खूप छान फॅमिली होती तुमची, तू वेदा अंबिका, किती छान बाहेर आउटिंगला जायचास. इट वॉज रिअली नाईस. छान होते ते दिवस. काय माहीत कोणाची दृष्ट लागली. तेव्हा अंबिका बोलते, खरंय दृष्टच लागली, तुझीच दृष्ट लागली आहे माया. अंबिका गेली आणि तुमची फॅमिली इनकम्प्लीट झाली, राईट. असो, पण मी स्वतःला खूप लकी मानते. पुन्हा एकदा माझ्यामुळे ही फॅमिली कंप्लीट होणार आहे. स्वीट हॅपी फॅमिली है ना. आय एम हॅपी फॉर दॅट. म्हणजे त्याची सुरुवात पण किती छान झाली. म्हणजे आपण तिघं आज एकत्र लंचला आलो आहे, थँक्स टू यू. अथर्व स्माईल करतो. तेव्हा अथर्व बोलतो, सो वेदा काय खाणार आहेस तू. तेव्हा वेदा नाही बोलते. तेव्हा अथर्व बोलतो, काहीच नाही. तेव्हा वेदा मान हलवून नाही बोलते. तेव्हा अथर्व बोलतो, असं कसं वेदा, मी तुला सांगितलंय ना, तू जे आज खाणार असशील ते काही पण खा, मी तुला काहीच बोलणार नाही. तेवढ्यात माया बोलते, वेदा बाबाची प्रिन्सेस आहे नाही की तू, मग सांग बाबाला तू काय खाणार आहेस, सांग पटकन. तेवढ्यात माया बोलते, वेदा आपण छान काहीतरी तुझ्या आवडीचं मागूयात, तुला पनीर आवडतं की नाही. पनीर आवडतं ना. तेव्हा वेदा मांडवलं नाही बोलते. तेव्हा माया बोलते, ओके मग आपण पनीर कोफ्ता खाऊयात, चालेल तुला, पण मलाई कोफ्ता थोडा तिखट असतो ना, हो की नाही. तेव्हा माया बोलते, वेदा बोल ना बाळा. तेव्हा तिला राग येत असतो. तेवढ्यात अथर्वला कोणाचा तरी मेसेज येतो. अथर्व फोनमध्ये बघत असतो. अथर्वचं फोनमध्ये लक्ष असतं. माया वेदाच्या हातातला ग्लास खाली पाडते आणि बोलते, वेदा काय पाणी पडलं नाही का बाबावर. तेव्हा माया उगाचच वेदाला ओरडत असते. तेवढ्यात अंबिका बोलते, नाही अथर्व, आपल्या वेदाने काही केलेलं नाहीये, मायाने केलं, खोटं बोलते ही. तेव्हा वेदाला पण राग येतो. ती मायाकडे बघते. तेवढ्यात अथर्व बोलतो, वेदा बाळा, इट्स ओके, काहीच झालेलं नाही, रिलॅक्स. मी जाऊन येतो, तोवर तू डिसाईड कर तुला काय खायचंय ते, ओके. तेव्हा अथर्व बोलतो, येतो मी जाऊन. तेव्हा अथर्व गेल्यावर माया वेदाला हात पकडते आणि बोलते, काय गं कार्टे, घरी तुला मी काय समजवलेलं, आता तुझा बाबा परत येईल
हे अंबिका बघत असते. तेव्हा माया बोलते, तेव्हा मी डिश ऑर्डर करेल, ती गपचूप खायची. अंबिका बोलते, माया हात सोड तिचा. तेव्हा माया बोलत असते, आणि नाही खाल्लीस तर तुझा बाबा इकडून जिवंत परत जाणार नाहीस, कळलं? तेव्हा अंबिका ओरडते, माया. तेव्हा माया बोलते, हो बोलशील की नाही? नाही, तू असं नाही ऐकणार. तेव्हा माया वेदाला चिमटा काढते. तेव्हा अंबिका ओरडत असते, माया सोड तिला नाही तर मी तुझा जीव घेईल. तेव्हा माया जोरजोरात चिमटा काढते आणि तिला बोलते, हो बोलशील की नाही? तेव्हा अंबिका ओरडत असते की माया सोड, अगं लहान आहे, दुखतंय तिला, कळवळते ती. माया चिमटाच काढत असते. तेव्हा एक वेटर तिकडनं बघतच असतो. अंबिकाही इकडे ओरडत असते, माया सोड ना प्लीज, माया सोड, लहान आहे ती. तेव्हा तिकडनं अथर्व येतो. तेव्हा अंबिका ओरडत असते, अथर्व बघा ना, ती माया बघा ना काय करते आपल्या वेदाला, तिला दुखतंय खूप, पटकन या ना प्लीज बघा ना तिला काय लागलंय ते. तेव्हा माया अथर्वला बघते आणि पटकन वेदाला बोलते, डोळे पूस आणि पटकन वेदाचे डोळे पुसते. तेव्हा अथर्व तिथे येतो. अंबिका बोलत असते, अथर्व बघा ना तिला दुखतंय, मायाने तिच्या पोटावर चिमटा काढलाय, बघा ना तिला दुखतंय. अथर्व येऊन तिथे बसतो. तेव्हा अथर्व बोलतो, सो वेदा, काय डिसाईड केलंयस, काय खायचंय आपल्याला? तेव्हा माया बोलते, अथर्व वेदाच्या वतीने मी ऑर्डर करू? तेव्हा अथर्व बोलतो, शुअर. तेव्हा माया बोलते, वेदा चालेल ना? तेव्हा वेदा ही मान डोलवून हा बोलते. तेव्हा माया वेटरजवळ एक ऑर्डर देते. तेव्हा अथर्व बोलतो, वेदा पास्ता. तेव्हा माया बोलते, अथर्व आय एम शुअर, मी जे ऑर्डर करते ते वेदाला नक्कीच आवडेल. तेव्हा अथर्व बोलतो, थँक्यू माया. तेव्हा माया बोलते, दॅट्स ओके. इकडे तो तांत्रिक शुद्धीवर येऊन त्याच्या जागेवर बसलेला असतो. तेव्हा मंजिरी तिथे असते. तेव्हा तो बोलतो, बोला बाईसाहेब. तेव्हा मंजिरी बोलते की तुला शुद्धीवर आणायला मी माझी विद्या खर्च केली आहे, आजच्या आज तुला माझं काम करावं लागेल. तेव्हा तो तांत्रिक बोलतो की माझा जीव वाचवला त्याबद्दल तुमचे आभार. तेव्हा तो तांत्रिक बोलतो, नेमकं काय काम आहे? तेव्हा मंजिरी बोलते, आज रात्री अंबिकाच्या आत्म्याला तुला पुन्हा कैद करायचं आहे, मागच्या वेळेला जी गपशप झाली ती या वेळेला होता कामा नाही. तेव्हा तो तांत्रिक बोलतो, नाही ते शक्य नाही, मागच्या वेळी प्रचंड वेदना झाल्या होत्या मला, माझा जीव कसा वाचलाय ते मलाच माहिती, आणि आता पुन्हा मी प्रयत्न करायला गेलो तर माझ्या जीवावर बेतू शकेल. नक्कीच मोठी शक्ती आहे त्या अंबिकाच्या पाठीमागे. तेव्हा मंजिरी बोलते, काम केलं नाही तर नक्कीच तुझ्या जीवावर बेतू शकतं, कारण मी स्वतःहून तुझा जीव घेईन. तेव्हा तांत्रिक बोलतो, माफ करा बाईसाहेब, माझा ऐका, मी तुमच्यासोबत हात जोडतो. तेव्हा मंजिरी बोलते, काम केलं नाहीस तर तुझ्या सकट तुझं कुटुंबही जिवंत राहणार नाही, आता तूच ठरव, अंबिका का तुझं कुटुंब. तेव्हा तांत्रिक बोलतो, नाही असं करू नका, मी तयारी करतो विधीची. तेव्हा मंजिरी अंबिकाची बांगडी दाखवते आणि बोलते, ही अंबिकाची बांगडी, तिच्या आत्म्याला कैद करायला तुला याची गरज भासेल, काम झालं तर ही बांगडी तुझी, सोन्याची आहे, तुला इनाम. आता तो तांत्रिक अंबिकाला कैद करण्याची तयारी सुरू करतो. इकडे अंबिका मीराला सांगत असते, हे बघ, तुझा माझ्यावर विश्वास नाही, नको ठेवूस, पण ती माया आहे ना. तेव्हा मीरा बोलते, राधाताई, सतत कसा गं तुझ्या डोक्यात एकच विषय असतो? मला तर शंका आहे, तुला तर वेदाचे बाबा आवडतात ना, आणि म्हणूनच तू त्या दोघांचे लग्न मोडायला निघाली, हो ना? तेव्हा अंबिका बोलते, मीरा, मी काय सांगते, तू काय बोलतीयस? तेव्हा मीरा बोलते, नाही ताई, हेच खरं आहे, आणि म्हणूनच तू या दोघांचं लग्न मोडायला निघाली आहेस. ताई, बडीला तूच मंगळसूत्र लपवायला सांगितलं ना, आणि त्या दिवशी क्रिकेट खेळतानाही बडीला तूच लग्नपत्रिका लपवायला सांगितली ना? हो, मी तुला बघितलं होतं स्टोर रूममध्ये. तेव्हा अंबिका बोलते, हो, मी हे सगळं केलं, पण त्यामागचा माझा हेतू समजून घे मीरा, हे सगळं मी वेदासाठी करत होते. तेव्हा मीरा बोलते, वेदासाठी नाही, स्वतःसाठी, वेदाच्या बाबांसाठी. वेदाचे बाबा आवडतात ना तुला, मला भेटायचं नाटक करून तू वेदाच्या बाबांना बघायला येतेस ना? तेव्हा अंबिका बोलते, मीरा, तसं नाही आहे, हे बघ, ती माया. तेव्हा मीरा बोलते, माया ताईंबद्दल एक शब्दही बोलू नकोस हं तू, आणि मी तुला आता शेवटचं सांगतेय, पुन्हा या घरात येऊ नकोस. म्हणून मीरा तिथून निघून जाते. तेव्हा अंबिका बोलते, मीरा, अगं काय करू मी, म्हणजे तुझा माझ्यावर विश्वास बसेल. इकडे तांत्रिक त्याची तयारी सुरू करतो. हे शिवनाथलाही कळत असतं. तेव्हा शिवनाथ बोलतो, राधा. तेव्हा इकडे अंबिका बोलत असते, आता माझ्याजवळ एकच पर्याय उरला आहे, मीराला सगळं सांगायचं, मी कोण आहे, माझ्या ह्या घराशी, वेदाशी, अथर्वशी काय नातं आहे, मुळात मी एक आत्मा आहे, हे सगळं तिला खरं कळायला हवं, म्हणजेच तिचा माझ्यावरती विश्वास बसेल, आणि हे सगळं मला तिला आत्ताच सांगायला हवं. आणि तेच आजचा एपिसोड संपतो.